जगाच्या इतिहासात असा एक योद्धा होऊन गेला ज्याने अवघ्या 32 वर्षांच्या आयुष्यात 120 युद्धे लढली आणि एकही युद्ध तो हारला नाही. ज्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात स्वाभिमान होता आणि ज्यांच्या समोर मृत्यूनेही नतमस्तक व्हावे असे अजोड व्यक्तिमत्व म्हणजे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेबासारख्या क्रूर बादशाह ज्यांना नमवण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती लावून थकला, पण ज्या राजाने धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी आपल्या देहाचे तुकडे सोसले पण मान झुकवली नाही. आज आपण अशाच महापराक्रमी शंभूराजांच्या जीवन प्रवास आणि त्यांच्या बलिदानाची खरी गाथा पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन आणि विशेष भागामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त हिंदू बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शिव छत्रपती आणि महाराणी सईबाईंचे हे पुत्र. दुर्दैवाने शंभूराजे केवळ 2 वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाईंचे निधन झाले. त्यानंतर जिजाऊंच्या संस्कारात शंभूराजे घडले. त्यांना केवळ तलवारबाजी किंवा युद्धकलेचे शिक्षण मिळाले नाही, तर ते अत्यंत विद्वान होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी वधूभूषण सारख्या संस्कृत ग्रंथ लिहिला. यावरून त्यांची बुद्धिमत्ता, साहित्यावरील पकड लक्षात येते. त्यांना 7 भाषा अवगत होत्या. राजकारण, अर्थशास्त्र आणि धर्मशास्त्र यात ते बालपणापासूनच निपुण होते. शिवाजी महाराजांच्या काळात आग्रा भेटीचा प्रसंग, दिलेर खानाला दिलेली चकवा, शंभूराजांनी प्रत्येक ठिकाणी आपली चमक दाखवली आहे. अनेक वेळा इतिहासाच्या काही पानांमध्ये त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवले गेले, पण सत्य हे आहे की शंभूराजे हे स्वराज्याचे अत्यंत निष्ठावान आणि शिस्तप्रिय युवराज होते. शिवरायांच्या अनुपस्थितीत त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर संकटाचे डोंगर कोसळले होते. औरंगजेबाचे 5 लाखाची सेना घेऊन दख्खन जिंकण्यासाठी निघाला होता. अशा कठीण काळात 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले. त्यांनी केवळ स्वराज्य टिकवले नाही, तर त्याचा विस्तार केला. औरंगजेबाला वाटले होते की शिवाजी नंतर हे राज्य काही दिवसातच संपेल, पण शंभूराजांनी त्यांना सलग 9 वर्ष झंझावत ठेवली. शौर्य आणि युद्धनीती. संभाजी महाराजांच्या काळात पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी आणि मुघल असे सर्व शत्रू एकत्र आले होते, पण शंभूराजांनी सर्वांना सळो की पळो करून सोडले. गोव्याच्या पोर्तुगीजांना त्यांनी अक्षरशः समुद्रात बुडवले होते. जंजिराच्या सिद्धीचा तर त्यांनी असा बंदोबस्त केला की तो पुन्हा डोकं वर काढू शकला नाही. मुघल छावण्यांवर गनिमी काव्याने हल्ले करून त्यांनी औरंगजेबाची झोप उडवली होती. त्यांच्या युद्धनीतीचा सर्वात मोठा विजय म्हणजे औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याची त्यांची केलेली तयारी. धैर्य आणि बलिदान सर्वात महत्त्वाचा भाग. फेब्रुवारी 1689 मध्ये संगमेश्वर येथे एका फितुरीमुळे संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश मुघलांच्या हाती लागले. औरंगजेबाने त्यांना साखळदंडात जखडून तुळापूरला आणले. तिथे शंभूराजांचा प्रचंड छळ करण्यात आला. औरंगजेबाने त्यांच्या समोर 3 अटी ठेवल्या. 1. स्वराज्याचा सगळा खजिना द्यावा. 2. स्वराज्याचे सर्व किल्ले मुघलांच्या स्वाधीन करावेत. आणि 3. इस्लाम धर्म स्वीकारावा. पण छावा तो छावाच होता. संभाजी महाराजांनी अत्यंत गर्वाने सांगितले, 100 वेळा जन्म घेतला तरी मी माझा स्वधर्म
आणि स्वराज्य सोडणार नाही या उत्तराने संतापलेल्या औरंगजेबाने त्यांचे डोळे काढले, जीभ कापली आणि नखामधून विष टोचले. 40 दिवस हा अमानवीय छळ सुरू होता, पण शंभूराजांनी एकही हुंदका दिला नाही. अखेर 11 मार्च 1689 रोजी त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज केवळ एक राजा नव्हते, तर या मातीचा अभिमान होते. त्यांनी मरण परतवले, पण स्वाभिमान विकला नाही. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यानंतर मराठ्यांनी मुघल साम्राज्याचा अंत केला. आजही जेव्हा आपण संकटात असतो, तेव्हा शंभूराजांचे धैर्य आपल्याला लढण्याची शक्ती देते. अशा या महापराक्रमी, बुद्धिवान आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. जय शिवाजी, जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की जय.